नमस्कार मित्रांनो, स्कॉप सिरीजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर स्कॉप व्हिडिओची जी सिरीज लावलेली आहे त्यामध्ये जवळपास आपण आतापर्यंत 6 ते 7 व्हिडिओ बघितलेले आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्कॉपच्या पोर्टलवर जे आपल्याला माहिती भरायची आहे आपल्या शाळेची त्याची संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता त्या प्रत्यक्ष पोर्टलवर आपण आपल्याला जी माहिती भरायची आहे ती कशी भरायची याचा लाईव्ह डेमो पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो, आपण हे जे माहिती भरणार आहोत हे आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे भरणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेची जी माहिती भरायची आहे स्कॉपच्या पोर्टलवर ती माहिती आपण प्रत्यक्ष त्या पोर्टलवर आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशी भरायची त्या अगोदर मित्रांनो आपल्याला जे पुरावे आहे क्षेत्रनिहाय जे मानके आहे त्या अंतर्गत जे पुरावे आहे ते आपण गुगल ड्राइव्हवर कसे अपलोड करायचे त्याची लिंक वगैरे कशी शेअर करायची याचा सुद्धा व्हिडिओ बघितलेला आहे। मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली संपूर्ण तयारी आता झालेली आहे आणि आता आपण प्रत्यक्ष त्या पोर्टलवर माहिती भरणार आहोत। अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून आपण ती माहिती भरणार आहोत। फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता पूर्णपणे बघायचा आहे आणि आपल्या ते संपूर्ण लक्षात येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, स्कॉप अंतर्गत आपल्याला त्या पोर्टलवर आता संपूर्ण माहिती भरण्यासाठी आपण तयार झालेलो आहोत। आपली संपूर्ण तयारी झालेली आहे। तर बघा, आता मी मोबाईलच्या गुगल क्रोम मध्ये गेल्यानंतर आपल्याला ma.s.in ही जी साइट आहे मित्रांनो गव्हर्नमेंटची, या साइटला सर्च करून घ्यायचं आहे। तर इथे सर्च केल्यानंतर हा जो पहिला रिझल्ट आपल्या समोर दिसत आहे यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर बघा, हा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र हा जो इंटरफेस आहे हा आपल्या समोर येणार आहे। हे पोर्टल आपल्या समोर येणार आहे। तर इथे आपल्याला खाली स्क्रोल केल्यानंतर ही जी टॅब दिसणार आहे मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने हे काम आपलं होणार आहे, कारण या अगोदर आपण या संदर्भात जे रजिस्ट्रेशन करायचं होतं तो व्हिडिओ सुद्धा बघितलेला होता। तर बघा मित्रांनो, यावर मी आता क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे अशा पद्धतीचा। हा सुद्धा इंटरफेस आपल्या परिचयाचा आहे, कारण आपण बरेचसे व्हिडिओ पूर्ण सिरीजच या आपल्या चॅनलवर बघितलेली आहे। तर इथे आता आपल्याला लॉग इन करण्यासाठी खाली बघा स्वयं मूल्यमापनासाठी लिंक म्हणून आहे, इथे आपल्याला ओपनचं जे बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथून आपण लॉग इन करून घेणार आहोत। तर बघा, स्वयं मूल्यमापनासाठी लिंक, इकडे ओपनचं जे निळ्या रंगामध्ये बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर मी क्लिक करून घेतो। इंटरफेस आता आपल्या समोर येणार आहे। आपण इथे लॉग इन होणार आहोत अशा पद्धतीने। तर बघा मित्रांनो, मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे। बघा, आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपली शाळा इथे आता लॉग इन झालेली आहे अशा पद्धतीने। हे संपूर्ण मानके जे 128 मानकाची माहिती आपल्याला भरायची आहे। तर आपण ती माहिती कशी भरायची आता मोबाईलवरून अगदी सहजपणे ते बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण थंबनेल बघितलेलं आहे, मी त्यामध्ये एक मेन्शन केलेलं होतं आपल्याला हार्डवर्क नाही स्मार्ट वर्क करायचं आहे। तर ते कसं करायचं आहे बघा, आता शासनाकडून आपल्याला या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आदेशित करण्यात आलेलं होतं। बरेचसे शिक्षक खूप टेन्शनमध्ये आलेले होते की एवढी मोठी जी माहिती आहे ही एवढ्या लवकर कशी काय भरायची। तर मित्रांनो, आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि काही माहिती भरून आपल्याला फक्त हे सुरू करायचं आहे। नंतर आपल्याला आरामात ती माहिती भरता येणार आहे। बरेचसे दिवस अजून बाकी आहे। तर मित्रांनो बघा, यामध्ये आपल्या लहान शाळेला म्हणजे जिल्हा परिषद, बहुतेक आपल्या लहान शाळा आहे जिल्हा परिषदच्या 1 ते 5च्या, तर त्यामध्ये आपल्याला जे काही मानकं लागू नाही आहे त्या मानकांची माहिती आपण इथे भरून घ्यायची आहे। म्हणजे हे आपलं जे काम आहे हे सुरू आहे असं दिसणार आहे तिकडे इन प्रोग्रेस मध्ये। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, जवळपास आपल्याला ज्या लहान शाळा आहे प्राथमिक शाळा 1 ते 5च्या वसतिगृह नसलेल्या म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा समजा, त्यामध्ये आपल्याला जवळपास 15 मानके जे आहे ते लागू नसणार आहे। फक्त आपल्याला 113 मानके भरायची आहे, त्याची माहिती भरायची आहे। तर हे जे 15 मानके आहे मित्रांनो हे लागू नाही असं आपल्याला तिथे क्लिक करून त्याला सबमिट करावं लागणार आहे आणि हे आपलं काम हे सुरू दिसणार आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राइव्हवर आपल्याला जे काही पुरावे वगैरे जोडायचे आहे ते पुरावे आपण अपलोड कसे करायचे आणि त्याची
जे लिंक आहे ती लिंक इथे पेस्ट कशी करायची त्याची सुद्धा माहिती आपण बघितलेली होती. तर आता चला आपण लाईव्ह बघणार आहोत सर्व. तर बघा मी आता इथे शाळा माझी लॉग इन करून घेतलेली आहे. पहिले जे मानक आहे याला मी क्लिक करून घेतो. याला क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. तर इथे सर्वात वर मित्रांनो आपल्याला सूचना सुद्धा दिसणार आहे. प्रथम आपण स्तर निवडावा, त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी, सबमिट बटन ओपन होईल. जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही, सबमिट बटन ओपन होईल हा पर्याय काही मानकांसाठीच आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आपल्याला काही मानके तिथे लागू नसणार आहेत, ती मानकेची माहिती भरून आपलं हे काम आपण सुरू करू शकतो. आणि जे काही आपण तयार केलेलं आहे ते सुद्धा भरून आपण हे सुरू करून घेऊ शकता. एकाच दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण मानके भरायची गरज नाही, आपण थोडं थोडं एक एक दिवस हे संपूर्ण भरू शकता. कारण आपल्याला जे मानके भरायचे आहे, जे पुरावे आहे त्याची फोटो वगैरे आपल्याला PDF ते गुगल ड्राईव्हवर सेव्ह करायचे आहे, अपलोड करायचे आणि त्याची लिंक पेस्ट करायची आहे. तर हे सर्व आपण बघितलेलं आहे, याची सर्व तयारी आपली झालेली आहे. तर बघा आता मी हे जे आहे पहिलं मानक जे आहे यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज NCERT SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहे. तर इथे मी हा जो आहे इथे आपला स्तर इथे सिलेक्ट करणार आहे आणि त्यानंतर इथे पुरावे जे आहे उपरोक्त इथे बघा आता मी स्तर जो आहे तो इथे सिलेक्ट केलेला आहे तिसरा, आणि जर आपण चौथा केला तर तिसरा गेलेला आहे. म्हणजे आपल्याला जो करायचा आहे मित्रांनो तो निळ्या रंगामध्ये येणार आहे. तर मी तिसरा सिलेक्ट केलेला आहे. आता खाली आपल्याला लिंक शेअर करायची आहे. तर लिंक शेअर करण्यासाठी आपण आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये जाणार आहोत. तर बघा मी गुगल ड्राईव्हला जातो. मगाशी आपण मागचा जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये गुगल ड्राईव्हची संपूर्ण माहिती बघितलेली होती. इथे मी स्कॉप नावाचं एक फोल्डर तयार करून ठेवलेला आहे, यामध्ये मी जाणार आहे आणि इथे मानक क्रमांकानुसार ते जे पुरावे आहे ते अपलोड केलेले आहे. तर बघा मानक क्रमांक 1 साठी जो पुरावा आहे तो इथे अशा पद्धतीने मी तयार करून ठेवलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे सगळं. तर याची आता लिंक आपल्याला शेअर करण्यासाठी इथे बघा हे जे आहे मानक क्रमांक 1 2 3 1 3 5 6 एकच आहे. ते काही मानकांसाठी ते एकच लागू होणार आहे. तर त्यासाठी बाजूला जे 3 डॉट असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे कॉपी लिंकचं जे ऑप्शन आलेलं आहे यावर क्लिक करायचं आहे. इथे कॉपी लिंक केल्याबरोबर एक लिंक जनरेट होणार आहे, कॉपी होणार आहे. ती लिंक आपल्याला तिकडे पेस्ट करायची आहे. तर बघा आता मी तिकडे जातो, पुन्हा मिनिमाइज करून ठेवायचं आहे आणि आता इथे ती लिंक जी आहे ती मी पेस्ट करणार आहे. तर बघा अगदी सहजपणे ती लिंक मी पेस्ट केलेली आहे आणि लिंक पेस्ट केल्याबरोबर मित्रांनो इथे बघा सबमिटचं बटन जे आहे ते ओपन झालेलं आहे. याला सिम्पली सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो बघा आता इथे अशा पद्धतीचं हे दिसणार आहे. मानक क्रमांक 1 ची माहिती आपण भरलेली आहे. आता हे निळ्या रंगामध्ये आलेलं आहे. ज्या ज्या मानकाची माहिती मित्रांनो आपण भरणार आहात ते निळ्या रंगामध्ये अशा पद्धतीने येणार आहे. तर आपल्याला असं एक एक करून संपूर्ण मानकांची माहिती भरायची आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी जे दुसरं आहे त्याची सुद्धा माहिती इथे भरून घेणार आहे. तर दुसरं जे होतं मानक क्रमांक 2 यामध्ये बघा आपल्याला प्रत्येक मानकाची माहिती भरताना वर ही सूचना लिहून येणार आहे. प्रथम आपण स्तर निवडावा, त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी. तर बघा दुसरं जे मानक आहे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्रीय योजना. तर इथे जो काही स्तर असणार आहे आपला तो आपल्याला पाहून घ्यायचा आहे, कोणत्या स्तरामध्ये आपण येत आहोत ते पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे आहे हे आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर मी आता हे भरून घेणार आहे. तर मित्रांनो बघा मानक क्रमांक 2 साठी आता मी स्तर जो आहे तो सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि यानंतर आपल्याला गुगल लिंक इथे अपलोड करायची आहे. तर गुगल लिंक साठी मी इथे क्लिक करतो आणि तिकडे मिनिमाइज करून आपल्या गुगल ड्राईव्ह मध्ये जातो. तिथे गेल्यानंतर बघा मानक क्रमांक 2 चं मी इथे सेव्ह करून ठेवलेलं आहे. याला मी कॉपी लिंक करून इकडून याला इकडे घेऊन येणार आहे आता पेस्ट करण्यासाठी. तर बघा आपल्याला मिनिमाइज करून हे भरून घ्यायचं आहे. तर बघा आता ही लिंक जी आहे मी इथे पेस्ट करून घेणार आहे. तर अगदी सहजपणे आपली लिंक इथे पेस्ट झालेली आहे. याला आता सबमिटचं बटन ओपन झालेलं आहे, याला सबमिट करून घ्यायचं आहे. तर आता बघा मानक क्रमांक 2 सुद्धा याची माहिती सुद्धा भरून झालेली आहे, मानक क्रमांक 1 आणि मानक क्रमांक 2. तर एक एक मानके आपल्याला याच पद्धतीने भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपण जे पुरावे आपण तयार करणार आहात त्यानुसार आपल्याला ते जे
लिंक आहे त्या पुराव्याची PDF लिंक ते आपल्याला इथे पेस्ट करून सबमिट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर मोबाईलवरून अगदी सहजपणे हे होत आहे आणि ते होणार आहे. तर बघा आता इथे आपल्याला प्राथमिक शाळेला लागून असलेले जे काही मानके आहे त्याची माहिती आपण भरून घेणार आहोत. तर बघा 4, 10, 11, 12 असे जवळपास 15 मानके आपल्याला लागून असणार आहे. तर आता बघा हे जे 10 क्रमांकाचं मानक आहे, मानक क्रमांक 10, याला जर आपण क्लिक केलं तर बघा इथे हे लागू नाही असा एक पर्याय यामध्ये दिसणार आहे, 5वा पर्याय. तर इथे आपल्याला लहान शाळेला मित्रांनो हे लागू नाही आहे, त्यामुळे आपण हा पर्याय घेऊन हे सिलेक्ट करणार आहोत आणि यामध्ये आपल्याला कुठलीही लिंक वगैरे पेस्ट करण्याची गरज पडणार नाही. तर बघा लागू नाही यावर मी क्लिक करतो आणि सबमिट करायचं बटन इथे ओपन झालेलं आहे, यावर सिम्पली क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्याबरोबर मानक क्रमांक 10 जे आहे हे भरल्या गेलेलं आहे, हे निळ्या रंगामध्ये आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक 11 सुद्धा आपल्याला लागू नाही आहे, याला सुद्धा मी लागू नाही यावर क्लिक करून सबमिट करतो. हे सुद्धा भरून झालेलं आहे. त्यानंतर मानक क्रमांक 12 सुद्धा आपल्या लहान शाळेला 1 ते 5च्या लागू नाही आहे, त्याला सुद्धा मी लागू नाही क्लिक करून सबमिट करून घेतो. त्यानंतर मानक क्रमांक 13, 14, 15, 16 पर्यंत आपल्याला हे कुठलेच लागू नाही आहे, तर मी सर्व हे लागू नाही सिलेक्ट करून सबमिट करून घेणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वरिष्ठ स्तरावर आता आपली शाळा जेव्हा चेक होणार आहे तर सध्या आपलं काम जे आहे ते इन प्रोग्रेस तिथे दाखवणार आहे. तर आपण सध्या जे लागू नसलेले मानक आहेत ते सबमिट करून हे काम सुरू करून घेऊ शकता आणि आपले पुरावे याची तयारी करून आपल्याला बाकीची जी माहिती आहे ते एका दिवसामध्ये थोडीफार एकेका क्षेत्राची जरी माहिती आपण भरली रोज तरी आपलं ते काम 28 तारखेच्या अगोदर होणार आहे. तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे आपल्यासाठी आणि ही जी माहिती आहे हे आपल्याला प्रत्येक शाळेला भरायची आहे. तर अशा पद्धतीने बघा मी इथे लागू नसलेले जवळपास 6 ते 7 मानके भरून घेतलेले आहे आणि जे पुरावे आपण तयार केलेले होते ते त्याची सुद्धा 2 मानकांची माहिती इथे भरून घेतलेली आहे. तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे आणि होत आहे. आपण जेवढे व्हिडिओ बघितलेले आहे आपल्या चॅनलवर ते मोबाईलच्या सहाय्याने आपण हे काम कसं करायचं याची माहिती आपण त्यामध्ये दिलेली आहे आणि अगदी सहजपणे हे होणार आहे. कुठल्याही टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा आपल्याला कुठल्याही कॅफेमध्ये जायची गरज नाही, कुठेही पैसे द्यायची गरज नाही. जर आपण हे पूर्ण व्हिडिओ जर आपण केअरफुली जर बघितले स्किप न करता तर आपल्या सर्व गोष्टी या लक्षात येणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली, मोबाईलच्या सहाय्याने जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.